कशा खाता मी तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही इशारा समजून घ्या। सच बोलने वाले जुबा पे क्यों ताले है, भीम समंदर है बाकी नदी नाले है। आओ मनुवादी ए जातिवादी आओ मनुवादी देखो इन दीवानों को, आओ मनुवादी देखो इन दीवानों को। इतनी ठंड होते हुए भी ये जितने बैठे सारे जय भीम वाले हैं, बैठे सारे जय भीम वाले हैं, बैठे सारे जय भीम वाले हैं, सारे जय भीम वाले हैं, बैठे सारे जय भीम वाले। भाई कि कहाँ पड़ा नालों के पीछे सिराने समंदर राख, कहाँ पड़ा नालों के पीछे सिराने समंदर राख। हाथों पे भरोसा कर ठोकरों पे मुकद्दर राख। बेटा हिंदू मुस्लिम सिख भारतीय नहीं, हिंदू मुस्लिम सिख भारतीय नहीं, क्योंकि ये तेरे घर का मटेरियल है, तेरे घर में राख। क्योंकि भाई जब भी वोट करी ना तो, जब भी वोट करी ना तो सोच समझ कर करना। जब भी वोट करना तो सोच समझ कर करना, जब भी वोट करना तो सोच समझ कर करना। सभी मेरे मॉमेडियन भाइयों के लिए जोरदार ताली बजा दो। क्या कहने, जब भी वोट करी ना तो सोच समझ कर करना, जब भी वोट करी ना तो सोच समझ कर करना, जब भी वोट करना तो सोच समझ। मावल्यांनो, या महाराष्ट्रातल्या सरकारनं महिलांना गुमराह ठेवलं। 1500 रुपये कोणाकोणाच्या खात्यात आले, जरा हात वरती करा इमानदारीनं, काही हरकत नाही। मावल्या द्यायचे काय, बापाचे खाय होत ते पैसे आपल्याच बापाचे हो, दिल्ली तर काय त्याने काय त्याच्या खिशातले दिले काय। बरं, ज्या दिवशी तुमच्या खात्यात 1500 आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी तेलाचे भाव वाढले। 1500 रुपये तेलाचा पिपा 2600 रुपये झाला एकदम। आता तुम्ही विचार करा, प्रत्येक घरात के 4-5 महिला आहेत काय हमरे पोटे, प्रत्येक घरात का 4-5 महिला आहे काय, एकच महिला आहे, हम दो हमारे दो, त्याच्यावरती जमत नाही काय देणं। मग तुमच्या खात्यात 1500 आले, या सरकारला माझं म्हणणं आहे, आम्ही कुठल्या सरकारचे विरोधक नाही, आम्हाला कोणत्या सरकारचा आम्ही विरोधही करत नाही, पण देवेंद्र भाऊ, अजित भाऊ, शिंदे भाऊ, जर ह्या 1500च्या ऐवजी तुम्ही सिलेंडरचे भाव जर कमी केले असते, पेट्रोलचे भाव जर कमी केले असते, जिल्हा परिषद शाळेवर जर तुम्ही लक्ष दिलं असतं, बेरोजगारीवर जर लक्ष दिलं असतं, महागाईवर जर लक्ष दिलं असतं, तर खरोखर आम्हाला असं वाटलं असतं की भारतीय संविधानावरही महाराष्ट्रातले सरकार चांगलं काम करत आहे। पण नाही, स्वतःचाच मतलब आहे व मावशी, कारण की विधानसभेले मताची झाली होती कळकी, विधानसभेले मताची झाली होती कळकी, म्हणून बहीण झाली होती लाडकी। पण चाय पे आने वाली सरकार गाय पे अटक गई, चाय पे आने वाली सरकार गाय पे अटक गई। मोदी साहब वादा किया था 15 लाख का, 1500 में कैसी सिमट गई। मग याचं उत्तर काय, नाव मोठी माय हो मा, तुझं नाव काय बाई, आपका नाम, पोरगा असतं तर तुला सून केलं असतं मा, पण काय करू, पोरगाच नाही, काही हरकत नाही। मला पण 2 मुली आहे साहेब, मला पण 2 मुली आहे। माझी मोठी मुलगी 4 वर्षाची आहे, छोटी मुलगी सध्या 1.25 वर्षाची आहे। पण माझ्या घरी कुठल्याही जातीचा माणूस आला तर माझी मुलगी त्याला जय शिवराय जय भीमच म्हणते। पहिले छत्रपती शिवाजी महाराज म्हणते, नंतर जय भीम म्हणते। बी तसं फळ, जसं पेराल तसं लेकरांना तुम्ही जसं शिक्षण द्याल तसं ते लेकरू घडते। क्योंकि प्रणय जी सतलज लिखते हैं कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया। प्रणय सतलज मैंने पूछा तब लिख दिया,
मैंने पूछा उसे कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटी ने कागज पर बाबा साहब लिख दिया। जब भी वोट करी ना तो सोच समझ कर करीना, जब भी वोट करना तो सोच समझ कर करना, जब भी वोट करना तो सोच समझ कर करना। जय भीम। जब भी वोट करना तो सोच समझ कर करना। और सितम ये गलती वो टिका, सितम ये गलती वो टिका, सितम ये गलती वो टिका। और संविधान सहता है, सितम ये गलती वो टिका, संविधान सहता है, सितम ये गलती वो टिका, संविधान सहता है। शौर्य संजय जी मानकर साहब, इनकी ओर से प्यार भरा तोहफा मिला है। उनका भी कहना है क्योंकि जब भी वोट करीना तो आहा भाई सभी लोग यार सुनने वाले लोग बैठे, मुझे बड़ा अच्छा लग रहा। जोरदार ताळ्या वाजून तुमच्यासाठी तुमचं स्वागत करा तुम्ही। भाऊ लेता मैं 2 मिनट में नाम। हाँ जी लेता, जरूर लेता। आदरणीय मैं भीम का दीवाना हूँ हुईच आशीष एंड हेमंत भाई, इनकी ओर से प्यार भरा तोहफा मिला है। उनका भी कहना है क्योंकि बड़े अफसोस के साथ ये बात कहनी पड़ती है, बड़े अफसोस के साथ ये बात कहनी पड़ती है, खलल शान और शौकत में सहनी पड़ती है कि मनोज राजा सूरत नहीं सीरत देखकर वोट कर, मनोज राजा सूरत नहीं सीरत देखकर वोट कर, क्योंकि तेरे एक वोट की सजा संविधान को सहनी पड़ती है। जब भी वोट करना तो सोच समझ कर करना। ये सितम ये गलती वोट का, सितम ये गलती वोट का, संविधान सहता है, सितम ये गलती वोट का, संविधान सहता है, सितम ये गलती वोट का, संविधान सहता है, सितम ये गलती वोट का। आखिरी शेर दे रहा हूं, मुझे बड़े अच्छे अच्छे गाने आप लोगों को सुनाना है। मेरे उस्ताद मनोज राजा साहब लिखते हैं क्योंकि सबके लिए यार लिखो, सबके लिए ये बाबा साहब ने संविधान सिर्फ एक समाज के वास्ते नहीं दिया भाई, सभी ऑल समाज के वास्ते बाबा साहब आंबेडकर ने संविधान दिया है। क्योंकि ज्यावेळे बाबा साहब आंबेडकर भारतीय संविधानाचा मसुदा तयार करतात त्यावेळे डॉक्टर पंजाबराव देशमुख, कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेबांच्या घरी जातात। कशासाठी? मराठा ओबीसी समाजासाठी आरक्षणाची तरतूद बाबासाहेबांनी या भारतीय संविधानामध्ये करावी याच्यासाठी कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबासाहेबांच्या घरी जातात। बाबासाहेबांना दिसतात, बाबासाहेब त्यांचं स्वागत करतात। या देशमुख साहेब बसा की।
बाबासाहेब तो भारतीय संविधानाचा मसुदा त्यांच्या हाती देता, साहेब मी हा भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला, तो तुम्ही थोडा चाळा, मी तुला बाहेरून येतोय. डॉक्टर पंजाबराव देशमुख भारतीय संविधानाचा मसुदा वाचतात. जो आरक्षणाचा विषय बाबासाहेबांना ते सांगण्यासाठी गेले होते, तो विषय बाबासाहेब आंबेडकरांनी सांगण्याच्या अगोदर ज्या भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण तरतूद ओबीसी समाजासाठी केलं, डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ज्या आरक्षणाचा विषय मी बाबासाहेबांना सांगण्यासाठी आलो होतो, तो बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधानात मी सांगण्याच्या अगोदरच लिहिला. तो बाबासाहेब किती मोठे महान आहेत, कारण कि गुरूर ने कई लोगों को चक्कर में डाल रखा है. गुरूर ने कई लोगों को चक्कर में डाल रखा है काका, लेकिन अपने दिल में सिर्फ मलाल पाल रखा है, पाल रखा है. हाँ, हमसे 4 लोगों का घर नहीं संभाल सकता, हमसे 4 लोगों का घर नहीं संभाल सकता, लेकिन एक संविधान ने पूरे भारत को संभाल रखा है. आदरणीय 1.5 लाख रुपये महिना आहे माझ्या जवळ भावांना. टाळ्या वाजवून स्वागत करा माझ्या जवळचा, ही माझी बहीण आहे. जोरदार टाळ्या वाजवा थोडेसे, काम म्हणजे आणखी त्याची खिसे खाली करतो थोडे. जय भीम. सबके लिए, सबके, अभी देखिए इंस्टाग्राम फेसबुक सभी लोगों के बच्चों के पास एंड्रॉइड मोबाइल है की नहीं, पण कदाचित तुम्ही अँड्रॉइड मोबाईलचा चांगला वापर करावे पोट्टे हो. बरं, लग्न ज्या ज्या लेकराचे लग्न झाले असतील, ज्या ज्या माझ्या बहिणीचे लग्न झाले असतील, त्यांनी खास करून ही गोष्ट आहे का, बरं लग्न ज्या वेळेस जुटते, मी जास्त बळबळ तर नाही करू राहिलो ना, बोर उरायला काय तुम्हाला. आता तुम्ही मला सांगा, ज्या वेळेस लग्न जुटते त्या पोराले आपण पोरगी देतो, बरोबर आहे. कोणी कोणी हुंडाई देते, पण हुंड्याची प्रथा आपल्या समाजात तर कायद्यानं बंदी आहे. त्याला आपण अंधोनी देतो. कोणी फ्रीज देते, कोणी एसी देते, कोणी सिलेंडर देते, कोणी अमक देते, कोणी टमक देते. कायले देता बे त्याला अंधन? घरचा काय भिकार चोडाय काय तो? त्याला पोरगी द्या, त्याला अंधोनी द्या, त्याला सोन्याची अंगुठी द्या, चेनी द्या 4-4 तोळ्याची. कायच्यासाठी पोरगी द्या, ती अंधोनी द्या. त्या अन्नापेक्षा पोरीच्या मुलीच्या बापाला किंवा मुलीच्या हाती तुम्ही जितक्या रुपयाचा अंधन होते तितके रुपये तिच्या हाती द्या. येता चालून तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते पैसे कामी येतील. हे अन्न, हे ऐरा फैरा देणं बंद करा. क्योंकि आणि ज्या ज्या मुलांना, ज्या ज्या लेकर लोकांना, ज्या मुलांना लेकर झाले असतील, लळाच्या धाकाने त्याची माय त्याच्या हाती मोबाईल देऊन देते, म्हणजे पोट्ट लढलं नाही पाहिजे म्हणून. कोणतं काय ते, कोणतं ते लेकरायचं ते टमाटर बड़ी मजेदार. जय भीम बेटा. टमाटर बड़ी मजेदार, म्हणजे लेकरू लढलं नाही पाहिजे म्हणून त्याची माय त्याच्या ती बाई. त्या मोबाईलच्या पेक्षा तुझ्याजवळ भारतीय संविधानाची प्रत घे आणि ते भारतीय संविधान त्याच्यापासून वाचन करून घे. त्याला ते भारतीय संविधान सांग, तेव्हा आपल्या लेकरामध्ये परिवर्तन होईल. हे मोबाईल फाबाईल, क्योंकि लग्न झालं की तुम्ही ते अन्न फन्न बंद करा. क्योंकि कि शादी ब्याह हर बात पे किताब दे दो. शादी ब्याह हर बात पे किताब दे दो. कोई बच्चा अगर परदेश जाए तो 7 किताब दे दो. कि अगर मनोज राजा अगर चाहते हो कि बच्चे पढ़े लिखे हो जाए, मोबाइल छीन लो, बच्चों के हाथ किताब दे दो. इंस्टाग्राम सर्व यंग जनरेशनच्या मोबाईल मध्ये इंस्टाग्राम फेसबुक असते. एक क्लिप व्हायरल झाली होती आरक्षणाच्या बाबतीत. एका अळांचोट पोट्यानं, कमी शिकलेल्या अळांचोट्यानं एक क्लिप बनवली, रील्स बनवली की साहेब आम्हाला 2 रुपये किलो चावल साठी आरक्षण नाही पाहिजे.
आम्हाला 2 रुपये किलो चावलसाठी आरक्षण नाही पाहिजे, कारण घोड्याच्या शर्तीत म्हणे साहेब गदे समोर चालले, अशी अळांचोट बोट्याने रील्स बनवली. म्हणून त्या कमी शिकलेल्या बोट्यांना म्हणतो अबे पहिले भारतीय संविधानाबाद 395 कलमाचं संविधान कशामुळे लिहिलं बाबासाहेबांनी? कारण की बाबासाहेब आंबेडकर क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले साहेबांना आपले गुरु मानत होते. क्रांतिबा ज्योतिबा फुलेंच्या घराचा नंबर 395 होता, म्हणून बाबासाहेबांनी 395 कलमाचं संविधान या देशाला दिलं. हे लेखाचं कमी शिकलेलं पोट्ट म्हणते साहेब आम्हाला चावलसाठी आरक्षण नाही पाहिजे, 2 रुपये किलो चावलसाठी. घोड्याच्या शर्तीत म्हणे गदे समोर चालले. अबे अळांसोटा शंभळ्या तोंडाचे डोंबळ्या लेका तो या पॅन्डाचा लेका थिगही सुटला नाही. बरं याले बेवकूफाली एवढी समजत नाही का बाबासाहेब कुठं ह्या कुठं फाटल्या तोंडाचा, तोंड पाहिलं लेखाचं डुकरासारखं, तो बाबासाहेबाची विषयी बोलते. बरं त्याला बेवकूफाली एवढी हे अक्कल नाही. बाबासाहेब म्हणजे आकाशासारखे बाबासाहेब महान. आता तो आकाशावर थुकाचं पाहिजे, त्याला बेवकूफाली एवढी अक्कल नाही की तो जो थुकू राहिला आकाशावर तो थुकाच त्याच्या तोंडावर पडू राहिला, एवढी अक्कल नाही लेखाले. म्हणून अशा कमी शिकलेल्या पोट्ट्यांना म्हणतोय बेटा बाबासाहेबांनी 2 रुपये किलो चावलसाठी आरक्षण नाही दिलं, क्योंकि पर निकल जाए तो दुश्मनों को छाटते हैं, पर निकल जाए तो दुश्मनों को छाटते हैं, और बाबा साहब की बात सपने में भी ना बांटते हैं. अबे 2 रुपए किलो चावल तो छोड़ो सतलजी, हम भोजन दान में भी बासमती चावल बांटते हैं. हम भोजन दान में कितना बासमती चावल बांटते हैं. आप लोगों को बोलना बोलिए कि सबकी है सबकी मर्जी जिंदाबाद, सबकी है सबकी. ज्यावेळेस राजा लहान लेकरं येतात ना असं वाटते की खरोखर बाबासाहेबांची चळवळ समोर चालली. तुमचा मुलगा आहे काय? तुमचा आहे? पहिले पाठवलं असतं तर पोरगी दिल्ली असती राजू. स्मार्टही आहे हो. ह्या लहान लेकरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. लहान लहान लेकराच्या लक्षात येते बे, पण ठेमण्याच्या लक्षात नाही येऊ राहिलं, वाचतच नाही ना. क्योंकि कि सबकी है सबकी मर्जी जिंदाबाद, तेरी मेरी हमदर्दी जिंदाबाद. कि मनोज राजा सारा जमाना कहता है अबे डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जिंदाबाद. सबके लिए यार लिखो, सबकी बातें प्यारी लिखो, सबके लिए यार लिखो, सबकी बातें प्यारी लिखो, सबके लिए यार लिखो, सबकी बात प्यारी लिखो. क्यों भाई? मनोज राजा सच को लिखो, मनोज राजा सच को लिखो, ये संविधान कहता है. मनोज राजा सच को लिखो, ये संविधान कहता है. मनोज राजा सच को लिखो, ये संविधान कहता है. सभी लोग एक बार दोनों हाथ ऊपर करेंगे, दोनों हाथ ऊपर ताली के साथ. और जय भीम बोलो, 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 जय भीम बोलो. आओ सारे मिलके सब जय भीम बोलो, जय भीम बोलो, जय भीम बोलो. आओ सारे मिलके सब जय भीम बोलो, जय भीम बोलो, जय भीम बोलो. आओ सारे मिलके सब जय भीम बोलो. ये सच है कि ये सच है कि दिल्ली में संविधान रहता है. ये जय भीम वालों के खून में, ये जय भीम वालों के खून में संविधान बहता है. जय भीम वालों के
नहीं लिखा है, ये लाइन में भूल गया था। कोहिनूर भारत ने, कोहिनूर भारत ने आज तक नहीं परखा, कोहिनूर भारत ने आज तक नहीं परखा, कोहिनूर भारत ने आज तक नहीं परखा दुनिया के सभी मुल्कों का, दुनिया के सभी मुल्कों का। भाई या भारतातल्या लोकांना सवनी आहे, भारतातले लोक बाबासाहेबाला आजही समजू शकले नाही। सर्व जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा डंका वाजतोय। क्यों? दुनिया के सभी मुल्कों का, दुनिया के सभी मुल्कों का। अरे संविधान चाहता है